कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं, कमळीच्या स्वप्नांचा पाठलाग सुरू झाला असला तरी तिच्या समोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तिच्या स्वप्नांच्या वाटेवर अडथळे आणि अनपेक्षित घटनांचा डोंगर उभा राहिला आहे. चला पाहूया आज नेमकं काय घडलं. आज सकाळपासूनच सरूला घरात अजिबात चैन पडत नव्हतं. तिचं मन सैरभैर झालं होतं. ती घरात इकडून तिकडे अस्वस्थपणे फिरत होती. तिच्या मनात एकच विचार काटा बनवून टोचत होता. माझ्या पोरी कमळी आणि निंगी मुंबईला एकट्याच गेल्या आहेत. त्याबरोबर पोहोचल्या असतील का? त्यांना तो पत्ता मिळाला असेल का? कुठे थांबल्या असतील त्या? मुंबईसारख्या मोठ्या शहरात काही संकटात तर नसतील ना? तिच्या काळजीत तिचा जीवच अडकला होता. चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती आणि कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तिला आता धीर देणे अशक्य झाले होते. ती लगेच बंड्याला हाक मारते, बंड्या, अरे बंड्या, तू पोरीला कुठे पाठवलंस? मुंबईला म्हणजे नेमकं कुठं? तू त्यांना काही ॲड्रेस वगैरे तर दिला होतास का? त्यांना तो सापडला असेल का? काहीतरी माहिती काढ रे बाबा. सरूच्या आवाजात भीती आणि निराशेचा सूर होता. बंड्या तिच्याकडे सहानुभूतीने पाहत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणतो, ठीक आहे सरू काकू, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचे ते. नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. बंड्यालाही आता कमळी आणि निंगीची काळजी वाटू लागते. बंड्या सरू काकूंचे बोलणे ऐकून विचार करू लागतो. त्याच्या डोक्यात आबांचे शब्द फिरू लागतात. त्याला आठवतं, आबांनी त्याला एक महत्वाचे कार्ड दिले होते आणि सांगितले होते की बंड्या, हे ऋषी सर खूप भले माणूस आहेत. एकदा का कमळी आणि निंगी मुंबईत पोहोचल्या की तू लगेच यांना फोन कर, ते पुढे काय करायचं ते बघतील. आबांचे ते शब्द आठवताच बंड्याला एक आशेचा किरण दिसतो. त्याला लगेच ऋषीला फोन करण्याची आठवण येते आणि तो जराही वेळ न घालवता पटकन ऋषीला फोन लावतो. इकडे ऋषी हा त्याच्या घरी असतो. तेवढ्यात फोन वाजतो आणि तो उचलतो. बोल बंड्या, काय झालं? ऋषीच्या आवाजात नेहमीचा आत्मविश्वास असतो, पण बंड्याचा थरथरता आवाज ऐकून त्याला काहीतरी गंभीर झाल्याची शंका येते. बंड्या कसा बसा बोलतो, ऋषी सर, आबांचं निधन झालंय आणि कमळी आणि निंगी दोघी मुंबईला पोहोचल्या आहेत. बंड्याचे हे शब्द ऐकून ऋषीला धक्काच बसतो. त्याच्या डोळ्यासमोर आबांचा हसरा चेहरा तरळतो. तो आवाक होऊन विचारतो, पण हे झालं कसं? काय बोलतोयस तू बंड्या? आणि तुम्हाला आधी का सांगितलं नाहीस की त्यांना तू मुंबईला पाठवलंय? आता कुठे आहेत त्या? सुरक्षित आहेत ना? बंड्या पूर्ण घटना ऋषीला सांगतो. त्या नक्की कुठे आहेत ते मला माहीत नाही ऋषी सर, फक्त तुम्हाला कल्पना द्यायची होती की त्या मुंबईत आल्या आहेत. आणि हो, त्या रात्री तुम्ही आबांना जे सांगितलं होतं की कमळीचं जे लग्न होत आहे ते फक्त तुमच्या जमिनीसाठी आहे, तेव्हा आबाचे डोळे उघडले. आबांनी संध्याकाळी कमळीला स्वतःजवळ बोलवलं आणि तिला सांगितलं, तू तिची स्वप्न पूर्ण कर बाळा, तू मुंबईला जा, इकडची चिंता काही करू नकोस. आणि त्यानंतर कमळी आणि निंगी या दोघींना एका टेम्पोमध्ये बसवून मुंबईच्या दिशेने पाठवून दिलं. त्यानंतर लगेच आबांचं निधन झालं. हे सगळं ऐकून ऋषीला खूप मोठा धक्का बसतो. त्याला विश्वासच बसत नाही की आबांसारखा माणूस आता या जगात नाही. त्याला आबांनी कमळीसाठी दाखवलेल्या प्रेमाची आठवण येते. तो स्वतःला सावरत बंड्याला धीर देतो, हे बघ बंड्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मी आत्ताच्या आत्ता जातो आणि कमळी आणि निंगीला शोधून त्यांची व्यवस्था करतो. त्यांना कुठेही एकटं सोडणार नाही. बंड्याला थोडा धीर मिळतो, पण त्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवते. तो ऋषीला थांबत म्हणतो, पण ऋषी साहेब, एक गोष्ट सांगायची राहिली. कमळीला अजिबात कळू देऊ नका की त्यांच्या आबांचे निधन झालं आहे. जर तिला हे कळालं तर ती तिची सगळी स्वप्न सोडून लगेच परत गावामध्ये येईल. ऋषी गंभीर आवाजात म्हणतो, ठीक आहे बंड्या, मी नाही सांगणार, तू काळजी करू नकोस. आणि मग तो कमळी आणि निंगीला शोधण्यासाठी तातडीने निघतो. तर त्यानंतर मग ऋषी लगेच फोन ठेवून कमळी आणि निंगीला शोधण्यासाठी निघणारच असतो. पण तेवढ्यात तिथे साहेबराव येतो. ऋषीला चिंतेत पाहून तो विचारतो, ऋषी काय झालं? काय एवढा काळजीत दिसत आहे? सगळं ठीक आहे ना? ऋषी त्याला सांगतो, अरे तुला आठवतंय का, आपण गावामध्ये ज्या मुलीला भेटलो होतो, ती कमळी, ती मुंबईला आली आहे आणि आता तिलाच आपल्याला शोधायचं आहे, तिची मदत करायची आहे. साहेबरावला मात्र हे ऐकून आता चिंता वाटू लागते, कारण नयनतारा, ऋषीची आई, फार कडक स्वभावाची आहे. ती खूप शिस्तबद्ध आहे. तिला जर सगळं प्रकरण समजलं की ऋषी एका सध्या गावाकडच्या मुलीला मदत करतो आहे तर मात्र खूप अडचण होईल. साहेबराव मनातल्या मनात विचार करतो, आता हे नवं संकट, नयनतारा मॅडमला हे समजलं तर अनर्थ होईल. त्याच्या चेहऱ्यावर आता चिंतेची रेषा उमटलेली असते. इकडे कमळी आणि निंगी पत्ता शोधत मुंबईच्या रस्त्यावर फिरत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि थोडी निराशा स्पष्ट दिसते. मुंबईतील गर्दी, गाड्यांचा आवाज, मोठ्या मोठ्या इमारती पाहून त्या थोड्या गोंधळलेल्या असतात, पण त्यांच्या मनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असते. फिरता फिरता एका भव्य दिव्य अशा कॉलेजजवळ पोहोचतात. त्या कॉलेजचा प्रशस्त गेट, मोठी इमारत पाहून त्या क्षणभर तबकतात. त्या कॉलेजच्या गेटासमोर उभं राहून कमळीच्या चेहऱ्यावर अचानक आनंद ओसंडून वाहत असतो. तिच्या डोळ्यात एक चमक येते. तिला विश्वासच बसत नाही की ती आपल्या स्वप्नांच्या इतक्या जवळ आल्या आहेत. ती उत्साहाने निंगीला म्हणते, निंगी, बघितलंस का समोर काय आहे?
निंगी गोंधळून विचारते, काय आहे समोर? आपल्याला पत्ता सापडला का? त्यावर कमळी उत्साहाने आणि आनंदाने म्हणते, अगं आपलं स्वप्न, आपलं कॉलेज. मला वाटतंय आपण बरोबर पत्त्यावर आलो आहोत. हेच ते कॉलेज जिथे मला शिकायचं आहे. या दोघी उत्साहाने कॉलेजचा भला मोठा गेट उघडून आतमध्ये प्रवेश करतात. कमळीला अगदी जाम भारी वाटत असतं, कारण तिला आता तिचं स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत असतं. गावाकडून मुंबईला ती तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेली असते आणि आता हे कॉलेज पाहून तिला फारच आनंद होतो. त्या दोघी एकमेकांकडे पाहून हसतात आणि त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. त्या कॉलेजच्या भव्यतेला डोळ्यात साठवून घेतात. त्या दोघी त्यांच्या स्वप्नांच्या जगात रमल्या असतानाच तेवढ्यात तिथे एंट्री होते ती अनिकाची. अनिका तिच्या मैत्रिणींसोबत कॉलेज कॅम्पसमध्ये फिरत असते. तिची नजर कमळी आणि चिंगीवर पडते आणि तिला फारच राग येतो. तिच्या चेहऱ्यावर तिरस्काराचे भाव उमटतात. ती रागाने त्यांच्याजवळ येते आणि चढ्या आवाजात म्हणते, तुम्ही दोघी इथे? तुम्ही इकडे काय करताय? हे तुम्हाला तुमचं गाव वाटलं की काय? निंगी थोडी घाबरते, पण धीर करून म्हणते, आम्ही कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आलो आहोत. अनिका तिचा उपहास करत म्हणते, हे काय तुमचं गाव वाटलं की काय? तुमची लायकी तरी आहे का या कॉलेजमध्ये शिकण्याची? हे कॉलेज माझं आहे. हे हाय स्टँडर्ड लोकांचं कॉलेज आहे. तुमच्यासारख्या गावातील मुलींना इथे प्रवेश नाही. जसे आलात तशा निघा, नाहीतर वॉचमनला सांगून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढायला लावेल. तर इकडे फिरकू नका. अनिकाचे हे शब्द कॉलेजमध्ये उपस्थित असलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या कानावर पडतात. सगळेच जण तिथे असतात आणि त्या सगळ्यांसमोर कमळी आणि निंगीचा मोठा अपमान ही अनिका करत असते. कमळी आणि निंगीला हे ऐकून खूप दुःख होतं. त्यांचे डोळे पाणावतात. त्यांच्या चेहऱ्यावर आता निराशेचे आणि अपमानाचे भाव स्पष्ट दिसतात. त्यांची स्वप्ने जणू वास्तव्यात येण्याआधीच तुटताना दिसत असतात. अनिका त्यांना तुच्छतेने पाहत निघून जाते, तर कमळी आणि निंगी तिथेच अपमानित होऊन उभ्या असतात. तर त्यानंतर आता आपल्याला असं बघायला भेटतं की इकडे ज्यावेळेस अनिका ही घरी जाते त्यावेळेस ती रागिनी आणि कामिनीला सांगते की आज मॉम, आमच्या कॉलेजमध्ये मी त्या मुलीला पाहिलं. त्यावेळेस कामिनी विचारते, कोणती मुलगी? त्यावर ती सांगते, अगं ती गावाकडची गावंडळ मुलगी जी ऋषीच्या मागे लागली होती, तीच ती कमळी आज आपल्या कॉलेजमध्ये आली होती तिच्या त्या फालतू मैत्रिणीसोबत, निंगीसोबत. ऐकून रागिनी आणि कामिनीला धक्काच बसतो. कामिनी म्हणते, त्या मुलीची इतकी मजल की ती आता मुंबईपर्यंत पोहोचलेली आहे. तिला लवकरात लवकर गावाकडे पाठवून द्यावं लागेल. त्यासाठी काही ना काही प्लॅन नक्कीच करायला हवा. आजच्या भागात आपण पाहिलं की कमळी आणि निंगी कशा आशेने मुंबईत पोहोचल्या, ऋषींना आबाच्या निधनाची धक्कादायक बातमी कशी मिळाली आणि अनिकाने कशा प्रकारे कमळी आणि निंगीचा अपमान करत त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. तर आता पुढच्या भागात काय होईल? ऋषी कमळी आणि निंगीला शोधू शकेल का? अनिका त्याच्या मार्गात अजून कोणत्या अडचणी निर्माण करेल का? कमळी आपल्या स्वप्नांसाठी या संकटाचा सामना कशी करेल हे पाहण्यासाठी पाहत राहा कमळी. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.